सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत धावपळीचा राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना इतर कामांमुळे वेगळ्या गोष्टींकडे लक्ष देता येणार नाही. त्यामुळे भविष्यामध्ये काही अडचणी येऊ शकतात. सरकारी कामामध्ये तुम्ही काही नियम पाळा. व्यवस्थित लक्ष द्या, नाहीतर तुम्ही अडकून राहू शकता. आज महत्त्वाच्या कामांची लिस्ट बनवणं हे तुमच्या भविष्यासाठी चांगलं राहील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमित पाणी घाला आणि दिवा लावा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी म्हणजेच तुमच्या व्यवसायासाठी चांगला आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये नवीन गोष्टी जोडल्यास तुम्हाला त्याचा चांगला नफा भविष्यामध्ये मिळू शकतो. तुमची मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा आज पूर्ण होऊ शकते. ऑफिसमध्ये तुम्ही लोकांचं लक्ष वेधून घेण्यामध्ये यशस्वी व्हाल. अडचणीच्या परिस्थितीवर देखील तुम्ही रागावरती नियंत्रण मिळवण्यात यशस्वी व्हाल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज लक्ष्मी मातेला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज कोणत्याही कामामध्ये निष्काळजीपणा बिलकुल करू नका, नाहीतर एखादी मोठी चूक तुमच्या हातून होऊ शकते. अनोळखी लोकांपासून तुम्ही सावध राहा. ते तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात. मेहनत करा तरच तुम्ही कामामध्ये संपूर्ण व्हाल. विद्यार्थ्यांवरती अभ्यासाचा जो एक्स्ट्रा ताण असेल तर तो कमी होण्यास मदत होईल. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आहे. परंतु व्यवसायामध्ये कुठलाही नवीन निर्णय घेताना तुम्ही तुमच्या वडिलांचा सल्ला अवश्य घ्या. तुम्ही जर एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्याची किंवा तुमची जर इच्छा असेल तशी तर ती आज पूर्ण होईल. तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही लोकांचं लक्ष वेधून घेण्यामध्ये यशस्वी व्हाल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन किंवा मोठ्या लोकांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज पैशांच्या बाबतीमध्ये तुमचा दिवस चांगला आहे. तुम्ही आज हुशारीनं शत्रूंना हलवाल. मित्रांसोबत तुम्ही मजेत वेळ घालवाल. प्रवासामध्ये काही महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळू शकते. तुमची एखादी जुनी चूक उघडकीस येऊ शकते, त्यामुळे तुम्हाला माफी मागावी लागेल. जर तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल तर आज तुम्हाला कुठलाही निर्णय हा जपून घ्यावा लागेल. तुमच्या माहेरकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपती बाप्पाला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडा सामान्य राहील. पत्नीचा तो सल्ला तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो. तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळे ऑफिसमध्ये लोक तुमच्यावरती घायाळ होतील. तुमच्या काही भौतिक गोष्टींमध्ये वाढ होईल. धार्मिक कार्यामध्ये तुम्ही स्वतःहून सहभागी व्हाल. कामामध्ये तुम्ही चांगले प्रदर्शन कराल. तुमचं मन आज आनंदी राहील. आई वडिलांच्या आशीर्वादाने रखडलेलं काम तुम्ही आज सहज पूर्ण करू शकाल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत चांगला दिवस आहे. तुम्ही कुठलीही अडचण न घेता कामामध्ये पुढे जाऊ शकता. कुटुंबातील सदस्यांकडनं तुम्हाला संध्याकाळी एक चांगली बातमी मिळू शकते. दुसऱ्यांच्या कामामध्ये कुठलीही ढवळाढवळ करू नका, तुमचं नुकसान होऊ शकतं. तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळे समाजामध्ये लोक तुमच्यावरती घायाळ होतील. भौतिक गोष्टींमध्ये वाढ होईल. आज संध्याकाळी तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यामध्ये स्वतःहून सहभाग घ्याल. तुमचं मन आज आनंदी राहू शकेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास तुळ रास.
श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आहे. काही महत्त्वाच्या प्रतिष्ठित लोकांची तुमची भेट होईल. कुटुंबातील संबंध सुधारतील. मान सन्मान वाढल्यानं तुम्ही आनंदी राहाल. कोणाकडनं जर तुम्ही आज मदत मागितली तर ती तुम्हाला अगदी सहज मिळेल. आज तुमच्या एखाद्या कुटुंबातील सदस्यासाठी तुम्हाला पैशांची व्यवस्था करावी लागू शकते. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज एखाद्या पांढऱ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज नवीन व्यवसाय सुरू करण्याचा दिवस आहे. भागीदारीमध्ये केलेलं कुठलंही काम हे चांगलं राहील. काही नवीन कामं तुम्ही आज सुरू करू शकता. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही आज लोकांचा आत्मविश्वास जिंकाल. महत्त्वाची ध्येय पूर्ण न झाल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी मात्र येऊ शकतात. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान कृष्णांना लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा आहे. लोकांकडनं पैसे उधार घेणं टाळा. विदेशातून जर तुम्ही व्यापार करत असाल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. आपल्या माणसांना तुम्ही आनंद देण्याचा प्रयत्न करा आणि त्यामध्ये तुम्ही यशस्वीही व्हाल. बजेट बनवल्यास भविष्यातील आर्थिक खर्चासाठी तुम्ही पैसे आज वाचवू शकाल. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली पोळी किंवा भाकरी गाईला खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. पैशांचे काही व्यवहार हे तुमच्या बाजूने होतील. कामासाठी काही महत्त्वाच्या योजना तुम्हाला आखाव्या लागतील. मित्रांसोबत मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आज सहभागी होऊ शकता. न मागता तुम्ही कोणालाही आज सल्ला देऊ नका. मुलांना एखादी जबाबदारी दिल्यास ते ती जबाबदारी स्वतःहून पूर्ण करतील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला चांगली मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीवरनं काही वाद सुरू असल्यास त्यामध्ये तुम्हाला विजय मिळू शकतो. व्यापार करणारे लोक त्यांच्या काही योजना पुन्हा सुरू करतील. तुम्हाला मोठ्या लोकांच्या सल्ल्याची गरज भासेल. आज तुमचं मन हे आनंदी राहील कारण तुम्हाला ऑफिसमध्ये प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. आज तुमच्या बायकोशी संबंध चांगले राहतील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजूंना तांदूळ दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला नशिबाची चांगली साथ लाभणार आहे. ऑफिसमध्ये तुम्ही सर्वांना एकत्र आणण्यामध्ये यशस्वी व्हाल. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये चांगली सुधारणा होईल. तुमची इच्छा पूर्ण झाल्यावरती तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊ शकता किंवा लांबच्या प्रवासाला जाऊ शकता. व्यापारामध्ये तुम्हाला जास्त नफा झाल्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवजप माळेचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.